श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत बोंबल्याचं कालवण, पण ते एक वेगळ्या पद्धतीने, एकदम साधं आणि पटकन होणारं. आता मी एक टोप घेतला आहे, याच्यामध्ये मी साधारण 1 टेबलस्पून, एक आपला मोठा स्पून इतकं तेल घालणार आहे. गॅसवर नाही ठेवलेलं आहे, मी खालीच ठेवलेलं आहे. त्याच्यात 1 चमचाभर आलं लसूणची पेस्ट, 1 चमचाभर मिरची कोथिंबीरची पेस्ट, 1 चमचा घरगुती लाल मसाला, पाव चमचा हळद, 1 टीस्पून मीठ टाकते. हे थोडं आपण मिक्स करून घेऊया खालीच. आणि ह्याच्यामध्ये आता मी कढीपत्ता टाकणार आहे थोडासा, खूप छान लागतो, त्याची टेस्ट खूप छान येते. आणि हे मी चिंच, एक लिंबाचा गोळा एवढी चिंच मी भिजत घातली होती साधारण अर्धा तास. त्याचा पूर्ण चिंचेचा कोळ मी घेणार आहे आणि तो यात टाकून घेणार आहे. हे बघा, याप्रमाणे आपण हे गाळून घ्यायचं आहे पूर्ण हातानेच आणि हे स्वच्छ असं पिळून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ नाही करायचं आहे, हे पूर्ण मिक्स करून हे जास्त पातळ नाही करायचं आहे, तर थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. आता हे आपण गॅसवर ठेवून ह्याला एक उकळी घ्यायची आहे. हे बघा फ्रेंड्स, आता कालवण असं उकळलेलं आहे, चारी बाजूने उकळी फुटली आहे. आता हे बोंबील आहेत, 4 ते 5 बोंबील आहेत, हे मी आता ह्याचं वरून सोडणार आहेत. बोंबील वरून सोडल्यावरती पुन्हा उकळी घ्यायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी ते भरपूर उकळलेलं असतं आणि आतल्या बोंबील ते व्यवस्थित शिजतात. तर आता हे मी ह्याच्यात टाकले आहेत, मग त्याच्यावर झाकण ठेवून मी गॅस बंद करणार आहे. हे बघा फ्रेंड्स, हे कालवण आता 10 मिनटं जवळजवळ मी झाकून ठेवलं होतं. हे बघा, याच्यातले बोंबील असे व्यवस्थित अख्खेचे अख्खे आहेत, फुटले नाही आहेत. जर आपण टाकले आणि भरपूर उकळवलं ते कालवण तर ते फुटतात आणि वाढताना ते बोंबील अख्खा मिळतच नाही. तर हे बघा, मी तुम्हाला काढून दाखवते वाटीमध्ये. हे बघा, या प्रकारे एकदम व्यवस्थित अख्खेचे अख्खे राहतात आणि वाढतानाही आपल्याला बरे वाटतात आणि खातानाही व्यवस्थित आहे. आणि हे बघा, पूर्ण व्यवस्थित शिजला आहे बोंबील. हा बोंबील मी तुम्हाला फोडूनही दाखवलं, व्यवस्थित शिजला आहे. हे बघा फ्रेंड्स, हे असं कालवण तुम्ही नक्की करून पहा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की तुम्हाला हे कसं वाटलं. हे पटकन झटपट होणारं कालवण आहे आणि तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला याची टेस्ट खूप आवडेल. आणि माझ्या जान्हवीज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं प्रेम माझ्यावर असंच राहू दे आणि मी नवनवीन असेच व्हिडिओ घेऊन येत राहीन. तुम्ही नक्की पाहत राहा. श्री स्वामी समर्थ.